महाविकास आघाडीत महिला मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार कोण यावरून आतापासूनच घमासान सुरू झालंय। रश्मी ठाकरे या कधीही मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नसल्याचं किंवा उत्सुक नसल्याचं किशोरी पेडणेकरांचं म्हणणं आहे, तर वर्षा गायकवाडांनी काँग्रेसमध्ये इच्छुकांची भली मोठी रांग असल्याचं सांगून टाकलंय। महाविकास आघाडीत महिला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण यावरून घमासान सुरू झालंय। दिल्लीत केजरीवालांचे उत्तराधिकारी म्हणून आतिशी मार्लेना यांची निवड झाली। महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा सुरू झाली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना रश्मी ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार होऊ शकतात का असा प्रश्न विचारला। यावर रश्मी ठाकरे या कधीही राजकारणात येणार नसल्याचं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं। रश्मी ठाकरेंनी कधीही राजकारणात इंटरेस्ट घेतलेले नाही। ते त्यांच्या पतीच्या सोबत असतात, याचा अर्थ ते राजकारणात आहे असं होत नाही। त्यामुळे महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, पण कारण नसताना रश्मी वहिनीचं नाव असता कामा नये। महिला मुख्यमंत्री पदाबाबत काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड अधिकच गंभीर आहेत। त्यांनी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी अनेक उमेदवार असल्याचा दावा केला। महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदासाठी अनेक महिला नेत्या सक्षम आहेत। काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर, काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड, काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे अशा अनेक महिला नेत्यांची नावं चर्चेत आहेत। महाराष्ट्राच्या पहिली महिला मुख्यमंत्री कोण होणार आणि ही प्रतीक्षा कधी संपणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।